पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ येईन त्याला हा म्हणा, या आठवड्यात जेवढे येतील ना कोण नाही हा म्हणा, इडी बैरी मुखी मोरजाऊ भैले तिला पहिले 2 पोरं चालतील, मग आता काय कर. ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना असे लफडे दरवाजे लावून भांडे घासीत रे, दरवाजे लावून भांडे घासीत आणि भांड्याचा आवाज येऊन म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. नाही प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी करून. कोणता सरपंच केलं तुला तिसऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे? झाली ना जिरली ना गावाची. तू बावळटपणा नुसतं एकटाच लावून धरी तो म्हणजे मरायचंय का बाकीचे? तर बाकी अक्कल नाही गावात कोणाला, तू एकटाच पण देते का? काही बाकीचं गाव काय शान खातं का काय? तू एकटा शान आहे. बावळटपणा 2दा घेतला ना बोकांडी तुला गावानं, मग आता तिसऱ्यांच्या काय दुसऱ्याला नकोच का चान्स? बावळट नाही ते पार 75 झालं तरी एकदा इच्छा आहे त्या नदीवर. जिला सोन नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती माह्या डोळे देखत आणायची म्हणती, माह्या डोळे अण्णा अंग बाय अंग. तुला अजून सोनाचा झटकाच माहित नाही बाई. फुटाण्यावाल्यांनी बंगले बांधलेत, गाडी विकणाऱ्यांनी गाड्या घातल्यात आणि 35 एकर वाले बँकेच्या दारात आहे. खत टाकायचंय कपाशी. बापानं द्यायची 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. नवरा बायको भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. बुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का? पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बुमलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या तुझ्या नादीच लागत. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी, तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळे निघेलच होते, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. हा 12 नापास सांड काय करायचे? हा बरं आहे गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. 2 हाती शान आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला, लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं, कायम खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिलास. येताना आईला त्रास, जगताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास. एवढे केरळवरून आलंय, केरळवरून. त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाहीये त्या नालायकांना. आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या? तिच्या पायी
त्याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लाबाड बोलायचं नाही. हे चहा घरी पिते नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं, आणि चहा काय मोठ्याचा पितात की गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा. जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर, आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं, दादा चहा घ्या त्या. चौजाऊन चौथा उरला ना, आता गुलाबजांबू गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं का. जुनं वय लोकांनी पाहिलं ते तेवढ्यात एक जणानं इंदुरीकरला पाहिलं, आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला, इथे उठलं इंदुरीकर, येत होतं माईक, एक खालून म्हणतो, आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती, बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी कशाला. बूट पॉलिश करून जगा, बूटच साठवून जगू नका. तुम्ही बोला नवऱ्याला, तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे, तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला, कधी नाही म्हणला का धुणं. तुम्ही त्याला काही, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. 1 रुपयानं जर दूध वाढलं, नोकरीवाल्याच्या बायका अशी भांडे आपती त्या, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का. तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते फक्त. किती? अर्धा. पैसे ते दिलेच नाही मागच्या महिन्याचे, पण त्या दुधावाल्या हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे झोंबात आहे थोडं. या 4 वर्षामध्ये महाराज आपल्याकडच्या पुरी सुद्धा आपल्या पोरावर प्रेम करीत नाहीत. पुरी इतक्या डोक्यातून गेल्यात. इंस्टाग्राम, फेसबुक, त्याच्यावर पोरगा सापडता तुम्ही. मेली आपली पोरं, मेलीत का. इंस्टाग्रामवर दोस्ती, फेसबुकवर दोस्ती, पबजी खेळून दोस्ती, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची, कोणाला ऊत आला नाही. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत. मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून. तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू. तुझे गुडघे गेले, काय केलं तू. काय केलं काय तुला. तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो. काय करतं, काय केलं का तू आयुष्यात. काही नाही, मग चिंता कशाला करतो. चिंता अजून 5-6 निवडणुका जर झाल्या ना महाराज, तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष वाईज काढावं लागतील. राष्ट्रवादीची खाल्ल्या आळीला, काँग्रेसची मधल्या आळीला, भाजपची वरच्या आळीला, आणि जे कशातच नाही टाका वाड्याला. मग काय करतो. आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले. अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेच तुम्ही. आता तरी मेलेल्या माणसाच्या दाव्याला भाषण करता लोक म्हणतात त्यांचे दुःखद निधन झाले. मग कुणी आनंदानं मरण का. काय लोक त्यांचे दुःखद निधन झाले, मग ते काही पेढे बिडे खाऊन म्हणलं जातो बा आता. तिला मी जसं दुसऱ्याच्या गाडीवर बसलेलं पाहिलं ना, जिंदगी बर्बाद झाली आपली, बर्बाद. आता माझ्या जगण्यात काही म्हणाल तुम्ही, आता माझ्या जगण्यात काही अर्थ नाही. अशी 3 जण म्हणत होते. भाऊ का मरायचं. शीर सलामत तो पगडी. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं.
हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये, ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा ऐकत नाही तुझं. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढं नाही. यानं केवढा त्याग केला, याच्या इतका त्यागी सापडन का कोणी. आई सोडली, बाप सोडला, बहीण सोडली, गाव सोडलं, पाहुणे रावलं, केवढा त्यागी महात्मा आहे. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. आणि तुला पोरगा, 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयसीच्या गप्पा आहे, 2 पोरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या, 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाला करत्या, 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकाला कमी लेखित्या, 2 पुढारी एकत्र बसले तर 15 दिवस गंमत आली. गुसाव कोणच्यात गुसाव, आपण गुसावान सरकार पडवा, हेही गेलं तेही गेलं. पुढारी सुधारणं त्यांना काही, नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्याची बायको म्हणती परवडत नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस येत नाही. कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही. काय नाहीये त्या नालायकांना, आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का, शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या, तिच्या पायी ती माशी नाही ना, ती माशी नाही ना, कुणाशीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर, अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येडी. पूर्वी लय बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते. पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ, येईन त्याला हा म्हणा, या आठवड्यात जेवढे येतील ना कोणलाय हा म्हणा. इडी बैरी मुखी मोरजाऊ बैले, तिला पहिले 2 पोर आहे, चालतील. मग आता काय करा, बापानं द्यायचे 100, हिनं द्यायचे 100. इथं लय खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. फुटाण्यावाल्यांनी बंगले बांधलेत, गाडी विकणाऱ्यांनी गाड्या घातल्यात, आणि 35 एकर वालं बँकेच्या दारात आहे. खत टाकायचंय कपाशी. ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, असे लफडे दरवाजे लावून भांडे घासीत, रे दरवाजे लावून भांडे घासीत, आणि भांड्याचा आवाज येऊन म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. नाही, प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी करून. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी, तुला काम नाही काय, तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. नवरा बायको भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. सरपंच केलं तुला, 3ऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे का? झाली ना, जिरली ना गावाची. तू बावळटपणा नुसतं 1 तास लावून धरी, तो म्हणजे मरायचंय बाकीचे. बाकी अक्कल नाही गावात कोणाला, तू 1 तास पण देते का? काय बाकीचं गाव काय शान खातं का काय? तू 1 तास शान आहे. बावळटपणा 2दा घेतला ना बोकांडी तुला गावानं, मग 3ऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का चान्स? बावळट नाही ते. 75 झालं तरी
एकदा इच्छा आहे त्या नदीवर पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या तुझ्या नादीच लागत. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळी निघेलच होती, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं विनोद समजू नका. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या तुझ्या नादीच लागत. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी, तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. बापानं द्यायची 100, हिनं द्यायची 100. इथलही खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. फुटण्यावाल्यांनी बंगले बांधलेत, गाडी इकणाऱ्यांनी गाड्या घातल्यात आणि 35 एकर वालं बँकेच्या दारात आहे. खत टाकायचंय कपाशी. नवरा बायको भांडण झालं ना. तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो, भाऊ येईन त्याला हा म्हणा, या आठवड्यात जेवढे येतील ना कोण नाही हा म्हणा. इडी बैरी मुखी मोरजाऊ बैले, तिला पहिले 2 पोर आहे, चालतील. मग आता काय करा. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळी निघेलच होती, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं विनोद समजू नका. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी, तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मर ना. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या या तुझ्या नादीच लागत. पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो, भाऊ येईन त्याला हा म्हणा, या आठवड्यात जेवढे येतील ना कोण नाही हा म्हणा. इडी बैरी मुखी मोरजाऊ बैले, तिला पहिले 2 पोर आहे, चालतील. मग आता काय करा. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळी निघेलच होती, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं विनोद समजू नका. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती, बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी कशाला. त्याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाबाड बोलायचं नाही. ह्याच्या घरी पित नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याचं बनवून झाकून जात, नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं
आणि चहा काय मोठ्याचा पेतात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पेते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुकीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या त्या. एवढे केरळवरून आलंय, केरळवरून. त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही. ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. चौजाऊनचा थावरला ना आता गुलाबजांबू गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं का. जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या. मग एक जण उठला म्हणला, इथे उठलं इंदुरीकर, येत होतं माईक. एक खालून म्हणतो, आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. आणि चौथीच्या बोर्डाला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही. 2 हाती शहाणे आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं. कायम खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिलास. येताना आईला त्रास, जाताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास. आणि चौथीच्या बोर्डाला इंग्रजांची भाषणं सांगायची. इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा. बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं. विनोद समजू नका. पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ, येईन त्याला हा म्हणा. या आठवड्यात जेवढे येतील ना कोणला हा म्हणा. इडी, बैरी, मुखी, मोरजाऊ, भैले तिला पहिले 2 पोर आहे चालतील. मग आता काय करा. बूट पॉलिश करून जगा, बुटात साठवून जगू नका.